आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी काय म्हणतो, आज स्टेजवर अशी बोल की नाही, ही समधी हबकलीच पाहिजे बघ। आपल्या गावाकडे कसं तुझं कौतुक होत होतं, तसंच इथं बी व्हायला पाहिजे। हा, मी तर म्हणतोय आज सुट्टी घ्यायला नाही पाहिजे। आज नुसतं ओढायचं सोडायचं नाही, पण तू जिंकली पाहिजे। ती माकडी नानकी, तिला तिचा माझं जिरो कमळे। तू नीट भाषण पाठ कर। तिला काय वाटलं माझा चष्मा घेतीस वय? तिला दाखवूनच दे कमळे। निंगे गप की ग, पाठांतर करू देना झाल्यास। मी काय केलं आता? माझ्यावर काय झालं केस कायला? कमळे ऐक की, इथे काय करतोस? काय झाले माहितीये का, आज सकाळी सकाळी ना मला एक भविष्यकार भेटला होता। त्यानं मला काय सांगितलं, एका कार्यक्रमात जा म्हणजे तुला तुझी लाईफ पार्टनर भेटेल। तिचे केस सुद्धा ना असे गोल्डन कलरचे असतील असं तो म्हणाला, म्हणून मी इकडे असे शोध। अशी मुलगी ना तुला सर्कस मध्ये भेटेल, इथे नाही भेटणार। ठीक आहे रे, ठीक आहे, तुला असं वाटणारच ना, पण काय आहे माहितीये का मित्रा, त्या भविष्यकारावर ना माझा पूर्ण विश्वास आहे। माझी लाईफ पार्टनर मला इथेच भेटणार म्हणजे भेटणार, कळले का? तुम्ही तुमचे काम करा। काय म्हणत होत्या त्या इडियट? ती चष्मेश कमळीला म्हणत होती की जशी तू गावाला स्पीच देत होतीस तशीच दे आणि सगळ्यांना इम्प्रेस कर। हो यार, त्या कमळीचं काही सांगता येत नाही, लास्ट मोमेंटला काहीही करू शकते हा ती। व्हॉट डू यू मीन? शी इज बेटर दॅन मी? नो अनिका, मला तसं नव्हतं म्हणायचं। आय एम सॉरी। एनिवे ऐक आता, माझ्याकडे तुमच्यासाठी काम आहे। हा पेपरचा गोळा कचऱ्यात टाकून द्या। नको, कचरा नको, ती गावच्या त्यातही हात घालून काढेल। येव अब तू जाळून टाक, ठीक आहे? गो गेट लॉस ना। या ए, तुम्ही दोघं कुठे चालले? कागद बसा खाली। ओके, ते ज्यूस दे आता। वाह, आणि काय नाईस आयडिया। पण ती कमळी गेली कुठे? गेली कुठे म्हणजे? मला माहित असेल, मी घेऊन फिरते ना तिला। तुला सांगितलंय ना काम, मग तू शोध ना, मला काय विचारतो? तिचं स्पीच संपण्याच्या आत हे काम झालं पाहिजे, कळलं? हो हो, मला काही गडबड नकोय, जा आता निघा। कमळे, हे कमळे, काय झालं ग? अशी मधनं सुटून इकडं कशाला आली आहेस आणि कुठे निघाली आहेस तू? निंगे, मी गावाकडे भाषण द्यायला जायचो की नाही, तेव्हा आया ना आबाचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडायचो ग। तेव्हा आबा डोसक्यावरती हात ठेवून म्हणायचं, घाबरायचं नाही, समोर येईल त्याला सामोरं जायचं आणि जिंकायचं। त्यांचे शब्द, त्यांची माया, हीच मला खरी ताकद द्यायची। आय मला प्रेमानं हातावर चमचभर दही साखर द्यायची, तीच मला बळ द्यायचं आणि मी ऊर फाटोस तर बोलायचो ग। खरं आज आबांची माया बी नाही आणि आईचं प्रेम बी नाही ग। मुंबईला आल्यापासून साधा फोन केलेला नाही आपण त्यांना। कमळे, मला कळतंय ग तुझी अवस्था काय झाली आहे ते। आपली स्पर्धा झाली ना की जाऊया की आपण फोन करायला। आपल्या कॅन्टीनच्या बाहेरच फोन आहे बघ। पण खरं आता वेळ भाषणाची झाली आहे, पहिले तिकडे जाऊया, चल। निंगे, मी पाठदिशी जाऊन येतो, फोन करून येतो। अगं कमळे ऐक की, आपण फोन नंतर करूया कमळे, पहिले जाऊ। अरे एक्सक्यूज मी, कमळी तिथे कुठे चालली आहेस? ऑडिटोरियम इथे आहे, चला परफॉर्मन्स साठी उशीर होईल, कम।
सर ऐका की मला 2 मिनिटं द्या, एक फोन करायचा आहे मला. कमळी अगं आता तू फोन करायला बाहेर जाणार मग परत आत येणार, खूप वेळ जाईल ह्याच्यात. ती बघ ती कमळी. अरे पण ती तर ऋषी सरांसोबत आहे. थांब थांब, त्यांना जाऊ दे, मग तिला बघूया. चल चल. चल चल नंतर कर फोन. सर प्लीज सर, लय महत्वाचं आहे हो. एक काम कर, माझा फोन घे, सांग कोणाला फोन लावायचा आहे. माझ्या आबासनी. मला आबांनी तुमचा नंबर दिला होता. शांत हो. काय झालंय बंड्या, तू असा रडतोयस कशाला? कमळीचा आबा वारलं. कमळीला फोन लावून दिला आणि तिला आबा गेल्याचं कळलं तर ती आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईल आणि परत इथे येणारच नाही. आबांची इच्छा होती तिने शिकावं, तिची स्वप्न पूर्ण करावीत. तुम्ही बंड्याच्या नंबरवरती फोन लावता का? 9325. कमळी माझ्या फोनची बॅटरी जरा डेड झाली आहे. मी चार्ज करून ठेवतो. चल तू परफॉर्मन्ससाठी रेडी हो, पटकन परफॉर्मन्स कर आणि मग कॉल कर ना. निंगी ती जर का वेळेत पोहोचली नाही ना परफॉर्मन्ससाठी तर बाहेर पडेल ती कॉम्पिटिशनमधनं. नाही नाही सर, वही आणि पेन घेऊन आम्ही आलोच की. कमळे चल पटकन. चल कमळे लवकर, नंतर करू फोन. चल. अरे बापरे, हे तर ज्यूसमध्ये पावडर मिक्स करतायत आणि कमळेला वाचवलं पाहिजे. थँक्यू सो मच. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. फॉर दोज हू डोंट नो मी ऋषी इनामदार, या कॉलेजच्या कल्चरल डिपार्टमेंटचा हेड. या नात्याने आज मी तुमच्या सगळ्यांचं फ्रेशर्स डे 2025 मध्ये स्वागत करतो. ज्या स्टुडंट्सनी आज कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यात पहिले इथे स्पीच कॉम्पिटिशन होईल, फॉलोड बाय डान्स कॉम्पिटिशन. तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण स्पीच कॉम्पिटिशनला सुरुवात करूयात. लेट्स वेलकम ऑन स्टेज आवर फर्स्ट कंटेस्टंट करण चौधरी. एव्हरीवन. हाय, माझं नाव करण चौधरी आणि आजचा माझा विषय आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण म्हणजे काय. तर आपल्या सभोवताली ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्राणी, फुलं, पक्षी, इवन मानव, हे सर्व जे घटक आहेत यांचं मिळूनच पर्यावरण बनतं.